वळूयात पुढच्या बातमीकडे। आषाढी वारीनिमित्त आळंदी ते पंढरपूर जाणाऱ्या संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीत सहभागी होण्यासाठी हिंगोलीतील अनेक पालख्या आळंदीत गेल्यात। मात्र मागील 2 दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक पालख्यांचे ट्रक आता पाण्याखाली गेलेत। ट्रकमध्ये महिनाभरासाठी साठवून ठेवलेलं अन्नधान्य, गॅस सिलेंडर, स्वयंपाकाचं साहित्य पूर्णपणे पाण्यात वाहून गेलं असून ते खराब झालंय। या परिस्थितीमुळे हिंगोलीतील शेकडो वारकरी आळंदीमध्ये अडचणीत सापडले असून त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे। दरम्यान हिंगोली जिल्हा प्रशासनानं आळंदीतील प्रशासनाशी संपर्क साधून मदत करावी अशी मागणी वारकऱ्यांनी केली आहे। माधव दीपके आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। माधव, हिंगोलीतल्या वारकऱ्यांना कोणत्या समस्यांचा सामना सध्या करावा लागतोय आणि त्यांच्यापर्यंत मदत पोहोचतेय का? निश्चित माधवी, हे वारकरी आहेत पालखी क्रमांक 235 आहे या पालखीचा। हे शेकडो वारकरी आळंदीला गेलेले आहेत आषाढी एकादशी निमित्त। परंतु मागील 2 दिवसापासून जो आळंदी पंढरपूर शिवारामध्ये जो मोठ्या प्रमाणामध्ये मुसळधार पाऊस होतोय, त्यामुळे त्या ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झाली आहे। या ठिकाणावरून गेलेले काही वाहन आहेत, त्यामध्ये 2 पिकअप, एक आयसर आणि एक ट्रक हे पूर्णपणे पाण्याच्या या पुरामध्ये सापडलेले होते आणि यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वारकऱ्यांचं असलेलं जे अन्नधान्य आहे, जे प्रवासादरम्यान महत्त्वाचे समजलं जाणारे साहित्य, गॅस वगैरे ते पूर्णपणे वाहून गेलेले आहे। अंगावरचे जे त्यांनी वापरण्यासाठी नेलेले कपडे आहेत ते सुद्धा पूर्णपणे वाहून गेलेले आहेत आणि पूर परिस्थितीमुळे पूर्णपणे हे वारकरी संकटात सापडलेले आहेत। त्यांच्याकडनं मागणी केली जाते की हिंगोलीच्या जिल्हा प्रशासनानं त्या ठिकाणच्या आपत्ती व्यवस्थापनाकडे, स्थानिक प्रशासनाकडे संपर्क साधावा आणि त्यांना या अडचणीतून बाहेर काढावं अशी मागणी केली जात आहे। आणि या पूर परिस्थितीमुळे वारकऱ्यांची सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये दैना झाली आहे, दानादान झाली आहे। माधव, तुम्ही सोबतच राहा। एक वारकरी आपल्या सोबत आहेत, बाळूभाऊ पांचाळ त्यांचं नाव आहे। माऊली नमस्कार। तुम्ही आता नेमकं कुठे अडकलेले आहात? कुठल्या समस्यांचा सामना तुम्हाला करावा लागतोय? आम्ही इंद्रायणनगरला, केगाव रोड, इंद्रायणनगर गली नंबर 2 मध्ये आहेत बघा। अच्छा, म्हणजे माऊलीच्या मंदिरापासून अडकलेले आहात? कुठे आहात तुम्ही आता? 2-3 दिवसापासून अडकलेले आम्ही। अचानक रात्री पाऊस पूर्ण झाला आणि रोडच्या काढला गाड्या होत्या। इंद्रायणीच्या 100-150 फूट अंतरावर होतो आम्ही रोडला। रात्री पूर्ण 2-3 नंतर पाणी वाढलं। सकाळी पूर्ण 6 वाजता आम्हाला चेवाळा। काही माणसं मध्ये पत्रा शेडमध्ये होते, काही गाड्यामध्ये माणसं झोपलेली होते, 100-1 माणसं। सकाळी 6 वाजता पाणी कमी गाडी पिशी होतं, आम्ही पूर्ण माणसं काढले गडबडीनं वरी बिल्डिंगवर शिफ्ट केले होते। बाकी काही धान्य वगैरे आमचं महिनाभर राशन होतं ते आम्हाला काढता आलं नाही। नंतर पाणी वाढत गेलं, पूर्ण धान्य त्यातलं वाहून गेलं, कपडे बॅगा वाहून गेल्यात, गॅसच्या टाक्या वाहून गेल्यात आणि जे पाले होते आमची दिंडी ठोकायची ते पाले सुद्धा वाहून गेले। अंगावरले कपडे वगैरे एक समजा आहेत ड्रेस 2, बाकी काही नाही। आणि जसं जमेल करून लोक आनंदाने सहकार्य करायचे बघा इथले आळंदीमधले। बाकी कोणी कर्मचारी, कोणी अधिकारी आले नाही बघा इथं। आता पाणी रस्ता खुला झालाय। पण आता तुम्ही सुरक्षित आहात? किती जण तुम्ही आहात आणि तुमच्यापर्यंत